कल्पना करा, एक नेता अचानक विमान अपघातात निधन होतं. अवघ्या 72 तासात त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. पण या घाईघाईत 84 वर्षांचे शरद पवार 15 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण राजकीय खेळ उलटवून टाकतात. 4 नेत्यांना अप्रत्यक्षपणे विलन बनवलं जातं. कोण आहेत हे 4 नेते? शरद पवारांनी नेमके काय सांगितले? आज या 5 मिनिटात सगळं उलगडणार आहे. पण शेवटपर्यंत थांबा, कारण शेवटचा धक्का हा खूप मोठा आहे. सगळं सुरू झालं ते अजित पवारांच्या अकाली निधनाने. बारामतीत अंत्यसंस्कार, अस्थिविसर्जन आणि त्याच रात्री एक बैठक. बारामतीच्या सिटी इन हॉटेलमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यामध्ये ही बैठक झाली. या बैठकीनंतर तटकरे आणि पटेल तातडीने मुंबईला रवाना झाले. ते पण वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी. आणि निर्णय, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवायचं. शपथविधी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता, म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता. पण प्रश्न असा आहे की अजितदादांच्या निधनानंतर फक्त 3 दिवसात हा निर्णय पवार कुटुंबाला, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांना एकदाही न विचारता का केला गेला? मग आला तो दिवस, शरद पवारांची 15 मिनिटांची पत्रकार परिषद बारामतीतून थेट टीव्हीवर. पवार म्हणालेत, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आम्हाला काहीही माहीत नाही. हे बातम्यांतूनच आम्हाला कळाले आहे. ते पुढे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांनीच हा निर्णय घेतला असावा. आमच्याशी याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. थेट नावं घेतली नाहीत, पण सूचित केलं की पवार कुटुंबाला बाजूला ठेवून हा निर्णय घेण्यात येत आहे. आणि इथेच आहे खरा धक्का. पुढे पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि अजित पवार स्वतः 14 बैठका घेत होत्या. ते पण जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासोबत. सगळे सकारात्मक होत होते. विलिनीकरणाचा निर्णय झालाच होता. 2 राष्ट्रवादी एकत्र व्हावेत ही अजितदादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी अशी आमची ही इच्छा आहे. पण या 4 नेत्यांनी, म्हणजेच तटकरे, पटेल, मुंडे आणि पार्थ पवार यांनी विलिनीकरणाला विरोध का केला? कारण जर विलिनीकरण झालं असतं तर उपमुख्यमंत्री पदाची ही घाई कशासाठी? शरद पवारांनी थेट आरोप केला नाही, पण त्यांच्या शब्दातून हे स्पष्ट होत होतं की अजितदादांच्या इच्छेचा आदर न करता घाईघाईने निर्णय घेण्यात आला आहे. पवार कुटुंबाला विश्वासातही घेतलं नाही. आणि हे 4 नेते, जसं की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, पार्थ पवार, हे सुनेत्रांच्या माध्यमातून त्यांना अप्रत्यक्षपणे विलन बनवलं आहे. हे राजकीय डावपेच आहे का, की कुटुंबामधली फूट आहे? अजित पवारांच्या निधनानंतर एनसीपी मधली सत्ता नेमकी कोणाकडे जाईल आणि विलिनीकरणचं काय होईल? मित्रांनो, फक्त एक पत्रकार परिषद नव्हती, तर हे एक राजकीय बॉम्बच होता. शरद पवारांनी 15 मिनिटात संपूर्ण कथाच बदलून टाकली. तुम्हाला काय वाटतं? हे योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या बातमीच्या रिलेटेड सर्व सोर्सेस मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अजून बरेच धक्के येणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.